10 वाली पॅक बॉटल आहे बिसलेरी. बरं, ह्या पाण्याकडे पाहून आपल्याला कळते का कोणतं पाणी चांगलं आहे ते? दिसायला सारखं दिसतंय, बरोबर ना? पण टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आणि ह्याच्यानंतर हे स्प्राईट, बरोबर. आता हे जे स्प्राईट आहे हे वेलकम ड्रिंक. स्प्राईट म्हणजे फक्त स्प्राईटच नाही, हे पाण्यासारखं आहे म्हणून आपण हे घेतलं. आता थम्सअप, कोको कोला, पेप्सी, सर्व कार्बोनेटेड कोल्ड्रिंक तसेच असते. आणि हे आपलं कॅंगन वॉटर. येस, कॅंगन वॉटर. आता आपण काय बघतोय? ऑक्सिडेशन बघतोय, ओआरपी बघतोय. हे ओआरपी मीटर आहे सर. हे मरीन लाईन मध्ये यूज केलं जातं. मासे पकडले असेल ना मासे, तर बाहेर पण मासे जिवंत राहायला पाहिजे. जर ते अल्कलाईन पाणी असेल तर मासे जिवंत राहतात. मग हे चेक करण्यासाठी असते मरीन लाईनला. आता हे बघा, हे किती आहे? काहीच साईन काही नाही, म्हणजे हे प्लस मध्ये आहे, म्हणजे ऑक्सिडाइज आहे. हे सेन्सर हवेमध्ये आहे, म्हणजे हवा किती ऑक्सिडाइज आहे? 400च्या वरती ऑक्सिडाइज आहे. आणि ही ऑक्सिडाइज झालेली हवा आपल्या अन्नाला ऑक्सिडाइज करते, म्हणजे त्याला खराब करते. लोखंडाला गंजवते, म्हणजे त्याला खराब करते. मग तसं आपल्या पाण्याला पण ऑक्सिडाइज करते, पण हे आपल्याला कळत नाही. तेच आपण आता बघणार आहे. तर आता याच्यामध्ये बघा, हे किती आहे? 170च्या पुढे प्लस, म्हणजे ऑक्सिडाइज आहे. हे 200 ऑक्सिडाइज आहे. कारण हे कधी भरले आपल्याला माहित नाही, पाणी कधी म्हणजे स्टोअर झाले काय माहित नाही. आणि हे तर 400च्या पुढे आहे, एवढं ऑक्सिडाइज आहे. म्हणजे जेवढं ऑक्सिडाइज, जेवढं प्लस, तेवढं आपल्याला हानिकारक आहे. आणि आता हेच पाणी मशीन मध्ये किती झाले सर? ऑक्सिडाइज असलेलं किती आहे सर? 750 मायनस 750. म्हणजे हे अँटी ऑक्सिडंट आहे. मायनस म्हणजे 770. हे मायनस. हे जर पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं तर तुम्हाला एनर्जी येते, तरतरी येते. आणि हे ऑक्सिडाइज जर पाणी पिलं, आपल्याला कॅन्सर कितीला डिटेक्ट होते म्हणून सांगितलं? +30. मग आपण किती प्यायलो? 200 300 200 300 एवढंच केलं. मग आपली बॉडी, जसं तुम्हाला म्हणलं की मोबाईल चार्ज करायचे, तर ह्याच्यानं आपलं शरीर चार्ज होते. काय होतंय? चार्ज होते. तुम्हाला पेसमेकर माहिती आहे का? पेसमेकर प्रकार माहिती आहे ना? ज्याचं हृदय कमी, म्हणजे कमजोर असते. इलेक्ट्रोलिसिस पल्सेस तिथे कमी पडतात, म्हणून तिथं आर्टिफिशियल करंट सप्लाय केला जातं, बरोबर ना? कारण त्याच्यात मायक्रो व्होल्टेज कमी असते. म्हणजे मायक्रो व्होल्टेज ह्याच्यातून. आणि एरवी तुम्हाला जर समजा तुमची बॉडी जर म्हणजे चार्ज करायची असेल तर काय करावं लागेल? वॉकिंगला जावं लागेल. पण वॉकिंग कशी? बिना चप्पलची, मातीतून किंवा गवतातून केली होते, त्याच्यावरून बॉडी चार्ज होते. किंवा तुम्ही झाडाला असं कवटाळलं तर त्याच्यातून बॉडी चार्ज होते. किंवा तुम्ही धबधब्यात, वाहता धबधबा असतो ना, त्याच्यामध्ये आंघोळ केली तर त्याच्यातून चार्ज होते. किंवा आपल्याकडे काही पाळीव प्राणी असतील त्याच्यावरून जर हात फिरवला तरी तुमची बॉडी चार्ज होते. पण ह्या गोष्टी आपल्याला मिळतात का सर? नाहीत मिळत. पण ज्या गोष्टी निसर्गात मिळतात आपल्याला, पण मिळू शकत नाहीत आता आपल्या लाईफस्टाईलमुळे, आपल्या शहरीकरणामुळे, पण ती गोष्ट तुम्हाला तुमच्या किचन मध्ये ह्या कॅंगनच्या स्वरूपात मिळते, जी की तुम्ही आज बसवली, बरोबर? ती तुम्हाला चार्ज करण्याचं काम करते. आता बरं, हे झालं. आता हे जे पाणी आहे, अँटीऑक्सिडंट. आता काही ठिकाणी हे ओआरपी मीटर नसलं समजा, काही लोक म्हणतात आमच्या विहिरीचं पाणी होतं, आम्ही दाखवा आम्हाला हे करून. मग त्यावेळेला, पण त्यावेळेला काय, हे ओआरपी लिक्विड आहे, फिनोल्फथालीन. हे आता आपण बघणार की पाणी जिवंत कोणतं आहे आणि मेलेलं कोणतं आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आहे समजा, एक डेड बॉडी आहे आणि एक पेशंट आहे सिरियस समजा. त्या डेड बॉडीला काही केलं तर त्याला काय प्रतिक्रिया देणार का? नाही देणार का? काहीच नाही. पण पेशंटला थोडं जर काही केलं तरी हालचाल करेल ना थोडस. मग याच्यामधून आपण बघणार की आपल्या ह्याच्यातला पेशंट कोणता आहे आणि डेड बॉडी कोणती आहे, म्हणजे मेलेलं पाणी कोणतं आहे आणि जिवंत पाणी कोणतं आहे. ज्या पाण्यामध्ये काही प्रतिक्रिया येईल, कलर चेंज होईल, गुलाबी होईल, ते पाणी जिवंत पाणी आहे. आणि ज्या पाण्यामध्ये काहीच होणार नाही ते पाणी डेड वॉटर आहे. हे बघा, हे मध्ये दिसलं का सर?
हे जिवंत पाणी सर. हे काय म्हटलं होतं. जिवंत पाणी. येस. आणि हे जर पाणी तुम्ही पिलात तर तुमच्या पेशींना ऍक्टिव्ह करते, चार्ज करते, मरू देत नाही पेशींना. आणि म्हणून आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आणि हे जे पाणी आहे, जर समजा तुम्ही धबधब्याच्या ठिकाणी फिरायला गेलात आणि तिथलं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थेंब टाकले ना सर, तिथे पण तुम्हाला असा रिझल्ट मिळेल. म्हणून ह्याचं नाव आहे कॅंगन, बॅक टू नेचर. म्हणजे निसर्गात जसं पाणी आहे तशाच्या तसं तुम्हाला ही मशीन पाणी भरून देते, त्या क्वालिटीचं पाणी. आणि हे जे मेलेलं पाणी आहे ना, ह्याला हे पाणी जिवंत पण करते. मगाशी बघितलं ना, हाडी मध्ये बघितलं मगाशी. हा. हे बघ. पिंक. सायन्स आहे. यस. म्हणजे याला जिवंत करते. पण हे जर तुम्ही घेतलं असलं ना, त्याला किती टाका काय फरक पडत नाही. म्हणजे घ्यायचे नाही. कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्स घ्यायचे नाही. कोल्ड ड्रिंक्स किती सर आपल्याला रिकाम Blade आहे. सर आपल्याला रिकाम बकेट आण. कोल्ड ड्रिंक किती घातक आहे. हा जातं काय कोल्ड ड्रिंक. ते वेदू मी कुठं पितो? मग गुड. यू आर अ गुड बॉय. कोण पितं मग? अगोदरच पित नाही तो. कोण पितं? आता तर पिणार की नाही? आता नाहीच पित. माऊ कोल्ड ड्रिंक किती घातक आहेत बघ. माझे कलर हं? कलर हो. बदलले. सर आता आपण पहिली प्रॉपर्टी बघितली अँटीऑक्सिडंट. आता दुसरी प्रॉपर्टी काय आहे? अल्कलायझेशन. तर अल्कलायझेशन मध्ये काय आहे सर, हे डॉक्टर आहेत, डॉक्टर ओटो हेनरिच. हे टॉप 10 चे डॉक्टर आहेत, जगातले टॉप 10 चे डॉक्टर. त्यांनी कॅन्सरवर रिसर्च केलाय. कॅन्सरवर रिसर्च काय केलेला आहे की कॅन्सर टिश्यूज आर ऍसिडिक आणि हेल्दी टिश्यूज आर अल्कलाईन. म्हणजे आपली बॉडी जर ऍसिडिक झाली तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो, आणि अल्कलाईन राहिली तर त्याच्यात कुठलाच आजार होऊ शकत नाही, आजार तिथं टिकू शकत नाही. आपलं जे ब्लड आहे, रक्त आहे, त्या ब्लडचा पीएच किती आहे? 7.36. 7.36 हा पीएच जर मेंटेन राहिला तर आपण आजारी पडत नाही. 7.36 राहिला तर. मग जर त्याच्यापेक्षा कमी झाला, 7.36च्या कमी जर पीएच झाला तर त्यावेळेला रक्त थोडंसं घट होते, ठीक होते. मग त्यावेळेला रक्त पातळीच्या गोळ्या दिल्या जातात ब्लड प्रेशरला. किंवा मग त्याच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल पण कमी होते. आणि रक्त जाड झाल्यामुळं आपल्या हृदयाला पंपिंग करायला पण प्रॉब्लेम होतो, बीपीचे वगैरे प्रॉब्लेम चालू होतात. म्हणून ऍसिडिक बॉडी जर झाली तर अनेक आजारांना निमंत्रण आहे. म्हणून म्हणतात की ऍसिडिक बॉडी इज द मदर ऑफ ऑल डिसीज. आणि कुणाला जर ऍसिडिटी होत असेल ना तर ऍसिडिटीकडे कधीच दुर्लक्ष करायचं नाही, कारण ऍसिडिटीची शेवटची स्टेज म्हणजे कॅन्सरची पहिली स्टेज असू शकते. आणि नेहमी आपण कॅन्सर चेक करत नाही, बरोबर ना. बऱ्याच वेळेला शुगर सुद्धा चेक करीत नाहीत लोक, शुगर सुद्धा. मग हे पाणी काय करतंय? रूट कॉजवर काम करतंय. आजार कशामुळे होतो तर त्याच्यावरच काम करते हे पाणी. आता फॉर एक्झाम्पल, आता समजा एखाद्याला शुगर झाली असेल तर शुगर का होते? तर आपलं जे पॅनक्रिया आहे, स्वादुपिंड, त्या स्वादुपिंडामधून इन्सुलिन क्रिएट होत नाही. का? तर स्वादुपिंड डॅमेज झालेलं असतं. आणि इन्सुलिन जर क्रिएट नाही झालं तर मग लोकांना बीपीची शुगर चालू होते, गोळ्या चालू करायला होत्या. डॉक्टरला विचारलं तर कधीपर्यंत खाल, तर डॉक्टर काय म्हणतो? शेवटपर्यंत खालतो. पण ती शुगर का झाली त्याच्या कारणावर जात नाही, कारण पॅनक्रिया डॅमेज झाली. पॅनक्रिया का डॅमेज झाली? तर पॅनक्रियाचा पीएच असतो 8 ते 8.3. किती? 8 ते 8.3. पॅनक्रियाचा पीएच 8 ते 8.3 असतो. आणि तो जर पीएच कमी कमी होत गेला तर आपला पॅनक्रिया डॅमेज होतो, आणि पॅनक्रिया डॅमेज झाला की मग शुगर होतो. पण तो पॅनक्रिया जर रिव्हर्स झाला, आपण तिथं पीएच जर त्याचा 8च्या वर आणलं तर मग तिथं शुगर रिव्हर्स व्हायला चालू होते. म्हणून इथं रूट कॉजवर काम करते पाणी. पाणी कुठल्या आजारावर काम करीत नाही, पाणी रूट कॉजवर काम करते. ज्या गोष्टीमुळे आजार होतो ना त्याच्यावरच आघात करते पाणी, बरोबर आहे. म्हणून आता आपण चेक करणार आहेत की आपलं पाणी कुठल्या क्वालिटीचं आहे, कुठल्या पीएचचं आहे. आपल्याला पाहिजे का हे पाणी ब्ल्यू झोनचं पाणी पाहिजे, 8च्या पुढचं पाणी पाहिजे, इकडचं पाणी नाही. जेवढं इकडं जास्त जाईल तेवढं ते घातक आहे समजायचं. आपण आता तेच बघणार आहे कोणतं पाणी किती पीएचचं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे तुम्हाला